या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। अजितदादांचा शव हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर भयंकर कारस्थान, सुनील तटकरेंनी फोडला बॉम्ब, रोख कोणाकडे? खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना दिवंगत नेते अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घ्यायचा होता, असा खळबळजनक दावा शरद पवार यांच्या पक्षातील नेते रोहित पवार यांनी केला आहे। आता त्यांच्या याच आरोपांवर सुनील तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। माझ्यावर टीका होणे स्वाभाविक आहे। मी कायम अजित पवार यांच्या सोबत होतो। एनडीए सहभागी होण्यासाठीही आम्ही त्यांच्या पाठीमागे होतो। आम्ही त्यांची सावलीसारखी साथ दिली, असे तटकरे यांनी सांगितले। तसेच थोडं शांत बसावं, अन्यथा भविष्यात मला काही गोष्टी सांगाव्या लागतील, असा सूचक इशाराही तटकरे यांनी दिला। तटकरे यांनी दिलेला हा सूचक इशारा रोहित पवार यांच्यासाठीच होता, असे बोलले जात आहे। मला अनेक वेळा टार्गेट करण्यात आलं। 2014 सालापासून टार्गेट करण्याचे प्रमाण वाढले आहे। अजितदादांची राज्यातील उंचावलेली प्रतिमा, त्यांनी पक्षावर मिळवलेली पकड, यात आमचा सहभाग असल्याने आम्हाला टार्गेट केलं जाणं स्वाभाविक आहे। आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हाही आम्ही अजित पवार यांच्या सोबत होतो, असे तटकरे यांनी सांगितले। तसेच अजित पवार यांचा अपघात झाल्यानंतर त्यांचे शव हॉस्पिटलला आणण्यात आले। त्यानंतर पोस्टमॉर्टमपासून काय काय घडलं याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे। त्यामुळे कृपया थांबा, अन्यथा पुढच्या काळात मला काही गोष्टी सांगाव्या लागतील, असा गंभीर इशारा तटकरे यांनी दिला। तुम्ही सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांच्या विरोधात काय काय कट कारस्थान रचत होते याची माहिती आमच्या सर्वांच्याकडे आहे, म्हणून त्यांनी थोडे थांबायला हवे। आपल्याला सुसंस्कृत पद्धतीने पुढे वाटचाल करायची आहे, असे म्हणत हा इशारा ज्याला असेल त्याने तो समजून घ्यावा, असं म्हणत रोहित पवार यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे।